कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे 1 ऑगस्ट रविवार रात्री 2 तरुणांच्या गटांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचं प्रकरण आता अधिक गंभीर बनलंय. या वादातून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर परिसरामध्ये संतापाची लाट निर्माण झाली. पीडित तरुणांच्या कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र ह्या प्रकरणाला आता आणखी एक वळण मिळालंय. गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये मारहाण करणाऱ्या तरुणांच्या कृत्याचं समर्थन केल्याचा आरोप करण्यात येतोय. मात्र या ऑडिओ क्लिपची अधिकृत पुष्टी झालेली नसून कोकण कट्टा न्यूज संबंधित ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये. ऑडिओ क्लिप ऐकूया. काय रे साहेब नमस्कार. अहो तो मारहाणीचा व्हिडिओ आला होता, काय विषय आहे? अरे काय नाही, ते लोक ते दारू पीत बसलेले तिथे. हा, ते लोक हे जे आहेत ना पोरही तळीवर जानवड्याची, म्हणजे मार खाणारी की मारणारी? खाणारी. हा, दारू पीत बसलेले तिथे. हे लोक विचारले गेले, त्यांनाच उलट बोलायला लागले म्हणून त्यांना फटके दिलेत. होय का? अरे रवी करायला लागले. हा अरे रवी. तो आगाव आहे तो पोरगा. बापाला बोलवलं तर बाप म्हणतो पोरगा वाया गेलेला आहे, माझ्या तालुक्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे, त्याला फटकेच द्या चांगले. हा हा हा, त्याच लायकी असं आहे ते मारहाणीचं व्हिडिओ. ओके ओके ओके, चांगल्यासाठी मारले त्यांना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सांगून ऐकत नाही पोरही. वाया गेलेली आहेत ते दोघेही. हा, 3-4 जण होते, 2 जण पळाले, 2 जण सापडले. त्यांच्या बोचर फटके दिले 2-3 त्या लोकांनी. चांगलं काम केलं उलट. होय ना? काय करू नका. हा, चांगल्या उद्देशाने हे केले त्यांना. ओके ठीक आहे ठीक आहे. ते वाया गेलेली कार्टी आहे ती. बाप म्हणतात मी नाही मारू शकत, तुम्ही तरी त्याला जोडा चांगलं. होय ना? असा विषय. ओके ठीक आहे ना. काय करू नका. चालेल. कथित ऑडिओ संभाषणात संबंधित तरुणांविषयी सहानुभूती दर्शवणारी वक्तव्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पीडितांच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. जर एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली असेल तर त्याला शिक्षा देण्याचा अधिकार कायद्यानं पोलीस आणि न्याय व्यवस्थेला दिलाय की रस्त्यावर कायदा हातात घेणाऱ्यांना, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. या घटनेनंतर गुहागर पोलिसांच्या भूमिकेवरती देखील चर्चा सध्या सुरू झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेनं अशा घटनांकडे अत्यंत संवेदनशीलतेनं पाहण्याची गरज सध्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून अधिकृत भूमिका किंवा स्पष्टीकरण कधी दिलं जातं हे पाहावं लागणार आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली जाते याकडे देखील आता नागरिकांचे लक्ष लागलेलं आहे. मात्र अशा मारहाणीच्या घटनांमध्ये समर्थन करणं किंवा आरोपींची बाजू घेणं, असा सवाल सध्या नागरिकांनी उपस्थित केलाय. कोकण कट्टा न्यूज, गुहागर, रत्नागिरी.